Be smart. Champions aren't made in gyms. Champions are made from something they have deep inside them, a desire, a dream, a vision. They have to have the skill and the will. But the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we use that talent to set our goals in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. विजेते हे जिममध्ये बनत नाहीत, म्हणजे व्यायामशाळेत बनत नाहीत. याचा अर्थ काय की कोणाला असं ठाकून ठोकून विजेता बनवता येणार नाही. म्हणजे केवळ असे यांत्रिक प्रयत्न करून कोणाला विजेता बनवता येणार नाही. तर विजेता होण्यासाठी त्यांच्या आतमध्ये, खोलवर त्यांच्या आतमध्ये, त्यांच्या अंतर्यामात, त्यांच्या मनामध्ये काहीतरी असलं पाहिजे. हे काहीतरी म्हणजे काय की महत्त्वाकांक्षा, स्वप्न किंवा दृष्टी या गोष्टी असायला पाहिजेत. त्यांच्याकडे कौशल्य देखील पाहिजे आणि इच्छाशक्ती देखील पाहिजे. मात्र इच्छाशक्ती ही कौशल्यापेक्षा अधिक बळकट पाहिजे. आता याचा अर्थ काय आहे की एखाद्या गोष्टीत जर कौशल्यच नसेल, तर मला समजा एखादा खेळ खेळायचा आहे किंवा गाणं गायचं आहे, पण हे कौशल्य माझ्याकडे नसेल तर काही उपयोग नाही. पण नुसतं कौशल्य असून देखील चालणार नाही, तर मला यशस्वी होण्याची इच्छा देखील पाहिजे. आणि इच्छा ही कौशल्यापेक्षा जास्त पाहिजे. कारण सातत्यपूर्ण जर परिश्रम करायचे असतील तर इच्छाशक्तीने शक्य होईल. नुसतं कौशल्य असून ते पुरेसं ठरणार नाही. तर जे कोणी आयुष्यात यशस्वी होतात, इथे आता प्रोफेशनल्स म्हटलं आहे, म्हणजे व्यावसायिक. याचा अर्थ कोणीही असू शकतं. म्हणजे एखाद्या नोकरीमध्ये, एखाद्या व्यवसायामध्ये, एखाद्या कलेमध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये जे लोक यशस्वी होतात किंवा ते उत्कर्ष पावतात, त्या सगळ्यांच्या प्रगतीचा आलेख एकसारखा असतो. आपल्यापैकी प्रत्येकालाच काही नैसर्गिक बुद्धिमत्ता या देवाने दिलेल्या आहेत. पण या ज्या बुद्धिमत्ता आहेत, ही जी टॅलेंट्स आहेत, त्यांचा वापर आपण आयुष्याचं ध्येय निश्चित करण्यासाठी केला तर आपण यशस्वी होऊ. म्हणजे नुसत्या कौशल्याच्या जीवावर आपण यशस्वी होऊ का? नाही. तर त्याच्याबरोबर आपल्याला दृष्टी पाहिजे. आधी म्हटलं होतं व्हिजन, स्वप्न पाहिजे. आणि डिझायर म्हणजे काय पाहिजे? महत्त्वाकांक्षा पाहिजे. तर या दोन गोष्टी की आपल्यात जी नैसर्गिक कौशल्य आहेत त्यांची जाणीव पाहिजे, त्या नैसर्गिक कौशल्यांचा वापर करून आपण कुठल्या क्षेत्रात यश मिळवू शकतो, त्याचं डिझायर, ड्रीम आणि व्हिजन पाहिजे. या गोष्टी असतील तर आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. कारण आपण जर काही कृती केली नाही, ॲक्शन घेतली नाही, तर सगळं माझ्याकडे होतं. एखादा खूप छान क्रिकेट खेळू शकतो, पण त्याने प्रॅक्टिसच केली नाही तर यश मिळणार नाही. म्हणजे ॲक्शन किंवा कृती ही गोष्ट देखील यश मिळण्यासाठी आवश्यक आहे. आणि कृती कुठल्या क्षेत्रामध्ये? ज्या क्षेत्रामध्ये आपली नैसर्गिक कौशल्य आहेत त्या क्षेत्रामध्ये. Setting goals has two valuable assets: a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. आता
आपल्याला आपला गोल सेट करायचा असेल म्हणजे काय की आपल्याला आयुष्याचं ध्येय निश्चित करायचं असेल म्हणजे काय आयुष्यात मी काय बनणार हे आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याकडे असणारे 2 व्हॅल्युएबल ॲसेट म्हणजे 2 मौल्यवान गोष्टी कुठल्या आहेत आपल्याकडे सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे काय आपली कल्पकता किंवा आपल्याला ती दृष्टी लाभणं की मी आयुष्यात काय करू शकतो हे आपल्याला दिसणं. आणि दुसरं म्हणजे स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ म्हणजे आपण ज्या रस्त्याने जायला पाहिजे तो रस्ता उजळण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला स्टेपिंग स्टोन्स म्हणजे दिशादर्शक बाण असले पाहिजेत. म्हणजे एकतर आपल्याला कुठे जायचं आहे हे आपल्याला दिसलं पाहिजे आणि त्या ठिकाणापर्यंत म्हणजे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता उजळला गेला पाहिजे आणि तिथे आपल्याला मार्गदर्शक असे स्टेपिंग स्टोन्स हे मिळाले पाहिजेत. हे जर आपल्याला मिळाले तर आपलं भविष्य हे जास्त उज्ज्वल होऊ शकतं. या गोष्टी आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतात. नाहीतर काय होईल नाहीतर आयुष्य आपण जगत राहू. म्हणजे प्राणी मात्र देखील आयुष्य जगतात. कुत्री मांजरी पक्षी त्यांच्या आयुष्याला काही ध्येय असतं का नाही. ते जन्माला येतात आपल्या नैसर्गिक प्रेरणांनुसार जगतात आणि मरून जातात. मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे की तो या गोष्टी करू शकतो. तो ध्येय निश्चिती करू शकतो. नंतर त्या ध्येयापर्यंत जाणारा रस्ता शोधून काढू शकतो. त्याच्यासाठी आवश्यक अशा मार्गदर्शक गोष्टी मिळवू शकतो आणि आपल्या आयुष्याला एका विशिष्ट ध्येयापर्यंत नेऊ शकतो. म्हणजे 2 प्रकारे आयुष्य आपल्याला जगता येईल बरं का की एकतर आपल्या आयुष्याला आपण दिशा देऊ शकतो ध्येय आपलं गाठू शकतो विशिष्ट किंवा ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन म्हणजे काय वाहत जाऊ शकतो प्रवाहाबरोबर आणि जशा काही गोष्टी घडतील त्या गोष्टींप्रमाणे आयुष्य जगत जाऊ शकतो. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goals. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5-step approach. आता तुम्हाला वाटेल की काय अरे ध्येय निश्चित करणं किती सोपं आहे की मला विराट कोहली व्हायचं आहे किंवा मला एखादा सुप्रसिद्ध अभिनेता व्हायचा आहे. स्वप्न बघायला काय लागतं ना स्वप्न काही बघू शकतो आपण. पण खरं तर हे खूप आव्हानात्मक आहे. आता आपण ध्येयच निश्चित नाही केलं तर अपयशाची भीती राहणार नाही. पण मग अशा आयुष्याला काही अर्थही राहणार नाही. तर आपण ध्येय निश्चित तर केली पाहिजे मात्र त्या ध्येयापर्यंत आपण कसे काय पोहोचणार याच्यासाठी आपल्याला सातत्यपूर्ण परिश्रम तर घ्यायलाच लागतील. तर या परिश्रमांची दिशा ठरवण्यासाठी एक्सपर्ट लोकांनी म्हणजे तज्ज्ञ लोकांनी एक 5 पायऱ्यांचा एक मार्ग दाखवला आहे. 5 स्टेप ॲप्रोच सांगितला आहे. म्हणजे कुठलाही जरी ध्येय असेल अगदी तुम्हाला चांगला क्रिकेटपटू बनण्यापासून चांगला व्यावसायिक किंवा उत्तम एखादा सॉफ्टवेअर कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल तर हा 5 स्टेप ॲप्रोच हा उपयोगी आहे असं या तज्ज्ञ लोकांचं सांगणं आहे. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. आता ही जी स्मार्ट नावाची जी मेथडॉलॉजी आहे ती खरं तर व्यवस्थापन शास्त्रामध्ये एक विकसित झालेलं तंत्र आहे. आता हे जे स्मार्ट आहे यातल्या प्रत्येक अक्षरापासून एक शब्द बनणार आहे.
म्हणजे हे ॲक्रोनिम्स आहेत. तर त्यातला एस म्हणजे काय? एस म्हणजे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. एम म्हणजे मेजरेबल, मोजता येण्याजोगा. अचिवेबल. ए म्हणजे अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य. आर म्हणजे रिअलिस्टिक, वास्तववादी. आणि टी म्हणजे टाईम बाउंड म्हणजे कालमर्यादित. Smart goals have a specific rubric. Specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? तर या स्मार्ट ध्येयांच्या एक सूचनांचा संच दिलेला आहे. म्हणजे यातील प्रत्येक जी पायरी आहे त्या प्रत्येक पायरीवरती आपण काय केलं पाहिजे हे सांगणाऱ्या सूचनांचा संच आहे. त्यातला पहिली गोष्ट आहे स्पेसिफिक. त्यातली पहिली गोष्ट आहे स्पेसिफिक. तर स्पेसिफिक म्हणजे काय की एक स्पेसिफिक एरिया आयडेंटिफाय करायचा. म्हणजे काय करायचं की आपल्याला ज्या क्षेत्रात सुधारणा करायची आहे ते क्षेत्र निश्चित करायचं. जेवढं ते आपण क्षेत्र निश्चित करू शकू तितकं ते ध्येय गाठणं आपल्याला सोपं जाईल. म्हणजे समजा 11वी नंतर तुम्हाला बायोलॉजीकडे जायचं आहे का मॅथ्सकडे जायचं आहे हे तुम्ही स्पेसिफिकली ठरवू शकलात. आणि ते जर ठरवलं तर मग आपल्याला त्या दिशेने जाणं अधिक सोपं जाईल. म्हणजे जितकं क्षेत्र आपण नेमकं निश्चित करू तितक्या उत्तम प्रकारे आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. त्याचे मापदंड आपण निश्चित करू शकतो आणि मग आपण आपल्या यशाकडे नेणारा रस्ता हा नक्की करू शकतो. उदाहरणार्थ एखादं घर बांधायचं असेल आपल्याला तर ते घर किती क्षमतेचं हवं आहे. म्हणजे किती खोल्या हव्या आहेत घराला किंवा त्या खोल्यांची रचना कशी हवी आहे आणि घर बांधायला किती कालावधी लागणार या गोष्टी जर आपण आधी निश्चित केल्या तर आपण त्या घर बांधण्याची जी प्रक्रिया आहे ती यशस्वीरित्या पूर्ण करू शकू. Measurable. Quantifying goals provide specific ways to track progress against goals. This makes it easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. तर मेजरेबल म्हणजे काय? मेजरेबल म्हणजे मोजता येण्यासारखे. तर ध्येयाचे परिमाण आपण निश्चित केले म्हणजे काय की नक्की काय करायचं आहे. समजा म्हणजे मला मेडिकलला ॲडमिशन हवे तर मला मग त्या परीक्षेमध्ये नेमके किती मार्क मिळायला हवेत तर मला हवं ते कॉलेज मिळणार आहे. हे फक्त उदाहरणादाखल दिलं. पण ते जर आपण आखलं म्हणजे आपण ध्येयाचं परिमाण निश्चित केलं तर मग आपल्याला आपल्या प्रगतीचं मापन करण्याचा विशिष्ट मार्ग आखता येईल. तर हेच उदाहरण हे आपण पुढे नेलं तर मग मी काय करीन की एखादी चांगली टेस्ट सिरीज लावीन आणि मला आत्ता किती मार्क मिळत आहेत म्हणजे मी आत्ता कुठे आहे मला कुठपर्यंत पोचायचं आहे हे जर माझ्यासमोर असेल तर मी त्या रस्त्यावरती नेमकेपणाने आणि प्रभावी प्रवास करू शकेन. तर असे मापदंड निश्चित करणं म्हणजे या सगळ्याचं मापन करणं हे खूप आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही आता इयत्ता 10वीमध्ये आहात तर तुम्ही स्वतःसाठी काहीतरी एक ध्येय निश्चित केलं पाहिजे की मला 80% गुण मिळायला हवेत, 90% मिळायला हवेत, 95%पेक्षा जास्त मिळायला हवेत. हा तुमचा बेंचमार्क झाला, हा तुमचा मापदंड झाला. आणि मग त्यानुसार मग मला जर 90 किंवा 95% मार्क मिळायला हवे असतील तर मला प्रत्येक विषयात किती मार्क मिळायला हवेत हे तुम्ही शोधून काढलं पाहिजे आणि त्याप्रमाणे तुमच्या अभ्यासाची आखणी केली पाहिजे. अभ्यासाचं वेळापत्रक तुम्ही केलं पाहिजे. मला खूप मार्क हवेत, मला भरपूर मार्क हवेत असं म्हणून उपयोगी होणार नाही.
ते मोजता येण्याजोगं किंवा मेजरेबल असं ते आपण केलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका आणि त्याचे स्थान हे निश्चित करायला पाहिजे का सगळ्यांनी गोल पोस्टकडे धावत जायचं बरं की नाही. आपल्याला गोल करायचं आहे ना तर सगळ्याच्या सगळे खेळाडू त्या विरुद्ध बाजू त्या तिकडे गोल पोस्टकडे धावत गेले तर विरुद्ध बाजूचा खेळाडू काय करेल, आपल्याकडे येईल आणि तो गोल करून जाईल. म्हणजे कोणीतरी डिफेंड पण करायला पाहिजे, कोणीतरी त्या मधली जी जागा आहे ती पण सांभाळायला पाहिजे आणि कोणीतरी आक्रमण करायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आखणी पाहिजे, आपल्याकडे मोजता येण्याजोगे मापदंड पाहिजे. Achievable. Setting goals that can be completed in the designated period of time. Often, these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those heights in future. अचिवेबल म्हणजे काय? अचिवेबल म्हणजे साध्य करण्यायोग्य, ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येतील अशी ध्येय आपण ठरवली पाहिजेत. नाहीतर मग काय ड्रॉप पाठीमागे ड्रॉप पाठीमागे ड्रॉप घेतोय. म्हणजे MPSC करायला 8 वर्ष 10 वर्ष मुलगा MPSCच करतोय. तर असं नाही असता कामा. ते अचिवेबल म्हणजे आपल्याला ते ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता येईल असं ध्येय आपण हे निश्चित केलं पाहिजे. छोटी ध्येय म्हणजे आपलं मोठं लक्ष गाठण्याची पहिली पायरी आहे किंवा मैलाचा दगड आहे. अशा पद्धतीने आपण योजना बनवली पाहिजे की या लहान लहान गोष्टीच एकत्र मिळून तुम्हाला अनेकदा तुमची भविष्यातली कारकीर्द घडवू शकतात. उदाहरणार्थ आत्ताच तुम्ही काही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे बनवू शकणार नाही कारण आत्ता विद्यार्थी आहात तुम्ही. पण आत्ता तुम्ही जसे वागताय, आत्ता तुम्ही ज्या लहान लहान गोष्टी करताय, जी लहान लहान ध्येय तुमच्या समोर ठेवताय, तर ती जर तुम्ही प्राप्त करत गेलात तर त्याच्यातनंच तुम्ही खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते बनाल आणि मंत्री आणि पंतप्रधान हे देखील बनू शकाल तुम्ही. तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की छोटी छोटी ध्येय निश्चित करून ती ध्येय आपल्याला गाठता आली पाहिजे. Realistic. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goal perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. वास्तववादी म्हणजे आपल्याला अवगत असलेली कौशल्य आणि क्षमता याच्यानुसार आपण ध्येय निश्चित केलं पाहिजे. म्हणजे जर माझा आवाज चांगला नसेल आणि तरी मला गायक व्हायचं असेल तर ते अनरिअलिस्टिक आहे, हो की नाही? किंवा मला जर खेळता येत नसेल, क्रिकेट खेळता येत नसेल आणि तरी मी म्हटलं की मला विराट कोहली व्हायचं आहे तर ते अनरिअलिस्टिक आहे. तर माझी कौशल्य काय आहेत आणि माझी क्षमता काय आहेत यानुसार मी माझं ध्येय निश्चित केलं पाहिजे. आणि इतकंच नाही तर शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये होऊन जाईल, मी यशस्वी होईन, एखादा क्रॅश कोर्स लावीन आणि होऊन जाईल असं मानणं सुद्धा अनरिअलिस्टिक आहे. तर आपण वास्तववादी होणं हे आपला यशाचा मार्ग सोपा बनवणारी गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा नाही की आपण डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक राहिलं पाहिजे. मला काय नाहीच 60-70% वर मार्क मिळणार, काही झालं तरी, कितीही झालं तरी, हे देखील चुकीचं आहे. की असा बचावात्मक असणारा आणि धडाडी नसणारा ध्येय हेही वास्तववादी नाही आहे. म्हणजे खूप जास्त देखील नाही आणि खूप कमी देखील नाही. येते का लक्षात तुमच्या? ध्येय वास्तववादी रिअलिस्टिक असलं पाहिजे. ते खूप
असं निराशावादीही असता कामा नये आणि खूप असं काल्पनिक देखील असता कामा नये. वास्तववादी असायला पाहिजे. आपल्या डोक्यात ध्येयाचं चित्र स्पष्ट असायला पाहिजे आणि तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आपला उजळलेला असला पाहिजे. Time bound. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it. But without consistent time-bound action, it never become a reality. It may be exercise, diet, and stress-free thoughts. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt, or indifference, but within a deadline. आता प्रत्येक ध्येयासाठी आपण काहीतरी कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. टाईम बाउंड असलं पाहिजे. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड ईच गोल. म्हणजे असं मगाशी म्हटलं की 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली किंवा एकच परीक्षा परत देतोय तसं नाही करता कामा. काहीतरी एक काल निश्चिती केली पाहिजे. 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, ते काळ आपण निश्चित केला पाहिजे. म्हणजे आपला फोकस आणि अकाउंटेबिलिटी, जबाबदारी पण पाहिजे ना, की हे मला अचीव झालं पाहिजे आणि नाही झालं अचीव तर मी ते सोडलं पाहिजे. म्हणजे ती अकाउंटेबिलिटी म्हणजे ती जबाबदारी आपल्यामध्ये पाहिजे. उदाहरणार्थ आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन म्हणजे एक विशिष्ट सातत्यपूर्ण काहीतरी व्यायामाचं वेळापत्रक बनवलं पाहिजे. नाहीतर नुसतं माझ्या मनामध्ये इच्छा आहे की मला माझं वजन कमी करायचं आहे, अशाने वजन नाही कमी होणार. तर आपला जो काही व्यायाम आहे किंवा आहारातले जे काही बदल आहेत किंवा मला ताणरहित विचार माझ्या मनामध्ये, तर ज्या काही गोष्टी मी ठरवल्या आहेत त्या सातत्यपूर्ण आणि टाईम बाउंड म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण होतील अशा प्रकारे मला त्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि हे नियोजन करत असताना मनाची द्विधावस्था म्हणजे असं मन दोलायमान होता कामा नये. जाऊ दे आता नाही कमी होणार वजन माझं, असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी आपण आपला सगळा व्यायाम, आहार, विहार सगळं सोडून देऊ. किंवा मनामध्ये शंका पण येता कामा नये किंवा होईल की नाही किंवा उदासीनता पण येता कामा नये. सो इम्प्लिमेंटेड विदाऊट हेजिटेशन. हेजिटेशन म्हणजे काय? शंका, कुशंका, डाऊट आणि इंडिफरन्स म्हणजे जाऊ दे असं. आणि जर त्याला एक विशिष्ट अशी मुदत आपण दिली नाही तर मग ध्येय प्राप्ती होणार नाही. Visions, wishes, intentions and dreams are all valuable. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. The quality and quantity of energy we put forth directly impacts the results. Life is something like a trumpet. If we don't put anything in, we can't get anything out. तर आपली दृष्टी, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपले हेतू, आपली उद्दिष्ट या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यातनं आपल्या कल्पकतेला एक दिशा मिळेल आणि आपल्याला जिथे जायचं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला उत्साह देखील मिळेल. तिथे पोहोचण्यासाठी जी काही आपली स्वप्न आहेत त्या स्वप्नांच्या प्रतिमा आपल्याला व्यावहारिक पातळीत आणायला लागतील. आलं म्हटलं आहे की डाऊन टू अर्थ म्हणजे उगीच काहीतरी कपोलकल्पित अशा गोष्टी नाहीत की ज्या अगदी व्यवहारात आणता येतील अशा प्रतिमा. प्लॅन टू एक्झिक्यूट म्हणजे मी तिथपर्यंत कसं या गोष्टी व्यावहारिक पातळीत उतरण्यासाठी नेमकं काय करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला आपलं धोरण आखायला पाहिजे. स्ट्रॅटेजी म्हणजे की आपलं धोरण आणि एक्झिक्यूट म्हणजे त्याचं पालन करणं. आणि याकरता आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण याचा आपल्या यशावर थेट परिणाम होतो. म्हणजे आपण ऊर्जा न वापरता अगदी असं काय ढेपाळलेल्या स्वरूपामध्ये नुसता अभ्यास जरी आपण 10 तास केला तर त्याचा उपयोग होणार नाही. आयुष्य एखाद्या ट्रम्पेटप्रमाणे
म्हणजे एखाद्या रणशिंगाप्रमाणे असतं, त्यात जर आपण हवाच भरली नाही तर आवाज कुठनं येणार. आपण आवाजाची अपेक्षा करतोय आणि हवा तर भरायची नाही आहे, असं होणार नाही. तर आपण जर प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळेल. Success is a walk in the dark. Finding the right footing, precisely mastering the skills, and getting to the next place all depends on how we approach and tackle the problem. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. When we take the next step, it should support and hold us without a crack. तर यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल असं का म्हटलं आहे? कारण जोपर्यंत ती व्यक्ती यश मिळवत नाही तोपर्यंत सगळ्या जगाला दिसत नाही की हा काय ध्येय जाऊन गाठणार आहे, किंवा त्या व्यक्तीलाही कळत नसतं की मला नक्की यश मिळणार आहे की नाही. तर याकरता आपल्याला योग्य पाऊल वाटा शोधायला पाहिजेत, योग्य कौशल्य आपल्याला आत्मसात केली पाहिजे आणि आपल्याला वाटचाल चालू ठेवली पाहिजे. आपण याच्यात येणाऱ्या समस्यांना कसं सामोरं जाणार आहोत, त्या समस्या कशा हाताळणार आहोत, यावरती आपलं यश अवलंबून असणार आहे. आपण जिथे आहोत आणि जिथे जाण्याची इच्छा करतोय, हा जो मधला रस्ता आहे ना, मधला मार्ग आहे ना, तर हा यशस्वीपणे या मार्गावरनं जाण्याचा उत्तम उपाय म्हणजे आपलं प्रत्येक पुढचं पाऊल योग्य दिशेला गेलं पाहिजे. ते जर चुकीच्या दिशेला गेलं तर आपण अपयशाकडे जाऊ. आणि हे जे आपलं पुढचं पाऊल आहे ते आपल्याला न डगबगता भक्कम आधार देणारं पाहिजे. म्हणजे आपला पाय घसरता कामा देखील नाही. हे दोन गोष्टी आहेत की योग्य दिशेने पाऊल टाकलं गेलं पाहिजे आणि आपलं पाऊल हे ठाम पण असलं पाहिजे. आपण घसरता कामा पण नाही, तर मग आपण यश नक्की मिळवू शकतो.